नमस्कार, सिटी चैनल में आपका स्वागत है। काफ़ी दिनों बाद चर्चा होने जा रही है। पिछले 6 महीने से अमरावती महानगर पालिका में सबसे ज़्यादा मुद्दा जो उठा हुआ है टैक्स का है। टैक्स की बढ़ोतरी बढ़ोतरी के साथ में जो मेजरमेंट और जिस एजेंसी ने दिया उस पे भी कई लोगों की शक की निगाह थी। किस हिसाब से टैक्स का कैलकुलेशन हुआ ये भी कई जगह बताया था कि 4 पर टैक्स हुआ, लेकिन कई जगह से सूचना ऐसी आ रही जिनका 2000 था उनका 20,000 हुआ, जिनका 10,000 था उनका 15,000। लेकिन ये बढ़ाने का कैलकुलेशन आम जनता के समझ में नहीं आया। कई आंदोलन इसके पीछे हुए हैं। अमरावती के महानगर चैम्बर ने कोर्ट में केस भी डाली इस चीज को लेके, मेजरमेंट को लेके भी और टैक्स को बढ़ाने के लेके। बहुत सारे मुद्दे इसमें शक के नजर से देखे गए कि टैक्स इतना आखिर कैसे बढ़ता। महानगर पालिका भी जहां वसूली के लिए प्रयासरत थी, वहीं कई सामाजिक संस्थाएं और राजनीतिक लोग और व्यक्तिगत रूप से इसका लगातार विरोध हो रहा था और आखिरी में कोर्ट में जाके मामला चला गया। इसी बीच खबर आई थी कि अकोला में हाई कोर्ट ने जो टैक्स बढ़ाया था वो रद्द कर दिया गया। अभी यहाँ पे करंट में जो स्थिति आई, कल ही मंत्रालय से एक लेटर आया कि अमरावती महानगर पालिका ने जो टैक्स बढ़ाया था उसको अभी रोक दिया गया, यानी स्थगिति की थी, उसको खत्म नहीं किया गया। यानी वो टैक्स की भाई महानगर वाली बात पूरी खत्म नहीं कर देगी, अभी उसको रोक दो। तो इस स्थिति में अमरावती के लोगों की क्या लायबिलिटी बनती है। हमारे साथ में संजय मापले है जो लगातार 3 महीने से इस आंदोलन में जुड़े, कई सभाएं ली, कई लेटर्स भेजे हैं, कई राजनीतिक कार्यकर्ताओं से मिले, अकोला के केस की स्टडी की, बाकी महानगर पालिका के केस की स्टडी की कि टैक्स किस प्रकार बढ़ाया जाता और किस प्रकार से अमरावती महानगर पालिका ने जो टैक्स बढ़ाई वो जनता पर एक अतिरिक्त बोझा है। इन सारी चीजों को देख के कोर्ट में भी गए और मंत्रालय गए तो मंत्रालय ने अभी बढ़े हुए टैक्स पे स्थगित यानी स्थगनादेश यानी उसको रोक दिया गया। अभी वो नई प्रक्रिया रुक गई है। जो पुराना टैक्स, कल हमने बात भी की थी टैक्स डिपार्टमेंट में कि जो पुराना टैक्स है शायद वो मंगलवार से, एक दिन में सारा इम्प्लीमेंट, मंगलवार से पुराना जो टैक्स था उसके हिसाब से वो लेना चालू करेंगे। अब पुराना टैक्स लेना चालू कर देंगे, किसने जो भर दिया इतने साल में महानगर पालिका के हाथ में, कुछ टैक्स के लालच में, कुछ छूट की लालच में, कुछ और कारण से जो भर दिया है, क्योंकि महानगर पालिका की भी टैक्स की वसूली काफी अच्छी, कल आंकड़े सारे बताएंगे कि इस बड़े टैक्स के दौरान कितनी महानगर पालिका ने वसूल की, वो भी अधिकृत आंकड़े हमारे पास में आ जाएंगे। अब इस परिस्थिति में अभी क्या होगा और क्या होना चाहिए, हमारे साथ में चर्चा करने के लिए संजय मापले जो हमारे राजनीतिक विश्लेषक भी है। पिछले लोकसभा में जो हमने यहाँ से सटीक विश्लेषण दिया था, पूरे महाराष्ट्र में वो विश्लेषण गूंजा है कि हमने आंकड़ों सहित बताया था किस प्रकार किसको वोट मिलेंगे और 100% वो बात सत्य हुई। संजय मापले लगातार उस चीज में मेरे साथ में थे। अभी आज टैक्स को, वर्तमान में मुद्दा हमारे पास में टैक्स का है कि किस प्रकार इस चीज से जनता को राहत दी जा सकती है। अभी एक टेम्पररी शब्द इसलिए मैं यूज कर रहा हूं कि शायद हो सकता कि कोर्ट का रिजल्ट आने के बाद में इसका परमानेंट सोल्यूशन नहीं है, या तो टैक्स बराबरी करेगी, दूसरा हो सकता है रद्द करेगी, तीसरा होगा रिवीजन के लिए वापस दे सकती। कोर्ट तीनों काम कर सकती, पूरा रद्द भी कर सकती, अब किस ढंग से इन्होंने डिमांड की वो भी उस पर ये करेगा। प्लस जो टैक्स है रेवेन्यू को देखते हैं, महाराष्ट्र सरकार को देखते हैं, कोर्ट उसको कायम भी रख सकती है, तो इनके पास में सुप्रीम कोर्ट जाने को रास्ता है। यदि रद्द करती है तो महानगर पालिका सुप्रीम कोर्ट में जाएगी और रिवीजन के लिए वापस भेजती कि जो शक एजेंसी पे लिया गया है, क्योंकि जो एजेंसी ने कई जगह तो ऐसा घर बंद था उनका भी कैलकुलेशन हुआ। तो इन सारी चीजों की बातें अभी कोर्ट के अंदर शामिल है। कोर्ट क्या निर्णय देती है तो आने वाला वक्त बताएगा, लेकिन अभी फिलहाल जो कल मंत्रालय से पत्र आया उसके बारे में क्या हो सकता है चर्चा करेंगे। संजय जी, क्या था आंदोलन आपका जो आप कर रहे थे अभी तक? नाही, आपण गेल्या 5-6 महिन्यापासून पाहतो आहे की अमरावती महानगरपालिकेने जे 2024 आणि 25 या आर्थिक वर्षामधलं जे मालमत्ता धारकांवर जी टॅक्सवाढ केलेली आहे, ही जी टॅक्सवाढ ही भस्मासुरासारखी टॅक्सवाढ केलेली आहे. ज्याला अमरावतीकर स्वीकारणार असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की
ज्याला 500 रुपये टॅक्स आहे त्याला 2,500 ते 3,000 रुपये टॅक्स आला, ज्याला 1,000 रुपये टॅक्स आहे त्याला 8,000-9,000 रुपये टॅक्स आला, ज्याला 4,000 रुपये टॅक्स आहे त्याला 15,000 ते 17,000 रुपये टॅक्स आला. एक भूमिका आम्ही क्लिअर केली आहे की टॅक्सला आमचा विरोधच नाहीये, बढ़ाने के लिए भी विरोध नहीं है, वाढवायला आमचा विरोधच नाहीये, पर कितना, परंतु त्याचं काही प्रमाण असलं पाहिजे. ही भूमिका आम्ही अशी घेतली की त्याचं काही प्रमाण असलं पाहिजे, वाढवण्याकरता काही प्रमाण असलं पाहिजे. आणि या संदर्भामध्ये जेव्हा अमरावतीकरांनी ही भूमिका घेतली की या संदर्भामध्ये कोणतरी पुढे आलं पाहिजे, मग व्यवस्था परिवर्तन प्रजासत्ताक जी नागरिक समिती आहे या समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तमदास बागडी असेल, जिल्हा अध्यक्ष आमचे महेशजी देशमुख असतील, आणि आम्ही सगळ्या लोकांनी एक निर्णय घेतला की अमरावतीच्या हिताकरता, अमरावती जनतेच्या हिताकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. अमरावतीच्या टॅक्स वाढच्या विरोधामध्ये 5-6 महिन्यापूर्वी काही संघटना समोर आल्या, काही लोकांनी पत्रकार परिषद घेतली, काही लोकांनी आंदोलनं केली. पण ती भूमिका आपल्याला पाहायला मिळाली की या 2-3 महिन्यामध्ये सगळे विषय आम्ही शांत झालेले आम्ही पाहिलं. मग आम्हाला असं वाटलं कोणतरी पुढे आलं पाहिजे. आणि म्हणून काही नागरिक, काही अमरावतीचे जे आपले लोक आहेत ते आमच्या जवळ आले, त्यांनी सांगितलं की काहीतरी आपल्या संघटनेच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा. आणि म्हणून आम्ही व्यवस्था परिवर्तन प्रजासत्ताक नागरिक कृती समिती आणि लोकजागृती अभियान, ज्याचा मी अध्यक्ष आहे, आम्ही ठरवलं की आता आम्ही काहीतरी याच्यामध्ये केलं पाहिजे. आणि मग आम्ही आता आपण तर जवळपास काल तारखेपर्यंत या 2 ते 3 महिन्यामध्ये 75 आम्ही नुक्कड सभा घेतल्या. म्हणजे ताजनगर असेल, लालखडी असेल, आपलं असेल, या सगळ्या एरियामध्ये आम्ही जेव्हा नुक्कड सभा घेतल्या प्रत्येकाच्या नागरिकांचा रोष अमरावतीच्या माध्यमातून आम्हाला दिसला. त्यांचं म्हणणं आहे की टॅक्स तुम्ही वाढवला, याचा काही आमचा विरोध नाहीये, पण वाढवला किती. काही ठिकाणी तिथं माझं ज्या ठिकाणी लेक्चर चालू होतं त्या ठिकाणी लोकांनी आमच्या व्यासपीठावर आले, स्टेजवर आले, त्यांनी सांगितलं की मला मागच्या 2023-24 मध्ये मला 1,700 रुपये टॅक्स आहे, आता मला 18,000 रुपये टॅक्स आलं. हा लोकांचा विरोध आहे. आम्ही त्या लोकांच्या विरोधाला आम्ही फक्त पुढे यासाठी कोण राहिलो की कुठेतरी त्या लोकांना खऱ्या अर्थाने नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. अमरावतीमध्ये 3 लाख मालमत्ता धारक आहे की जे लोक टॅक्स पेअर अमरावतीचे, आणि 3 लाख लोकांची जी मालमत्ता धारकांची जी टॅक्स वाढ केली ते एका एजन्सीला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला, आणि त्या एजन्सीनी जे मोजमाप केलं त्याच्याबद्दल संशय यायला मार्ग आहे. म्हणजे जे आपण खऱ्या अर्थाने भूमिका पाहतोय की त्याला एक संशय घ्यायला आपल्याला मार्ग मिळालेला आहे की असं कसं टॅक्स वाढलं. एखाद्या व्यक्तीला 5,000 रुपये टॅक्स आहे, त्याला आता 40,000 रुपये टॅक्स आलं. असा एक एरिया अमरावतीमध्ये सुटल्याने की त्यामध्ये अमरावतीकरांची इतकी भरमसाठ टॅक्स वाढ झालेली आहे. मग आम्ही काय केलं की 22 तारखेला म्हणजे 22 ऑगस्टला अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही घेतलं. सन्माननीय महानगरपालिकेचे आयुक्त सचिनजी कलंत्री साहेब काही कारणास्तव सुट्टीवर होते. मग त्या ठिकाणी आयुक्त होते, आपले उपायुक्त होते महेशजी देशमुख, यांना आम्ही भेटलो, त्यांना निवेदन दिलं, आणि त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांना सगळी भूमिका सांगितल्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही टॅक्स भरण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कोणालाही जबरदस्ती करीत नाही, आणि जर तुम्हाला असं कुठे आढळलं की कोणी जबरदस्ती करेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करा. समाधानकारक आम्हाला उत्तर मिळालं याचा आता आम्हाला आनंद आहे. मग आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो. माननीय कलेक्टर साहेबांकडे जेव्हा चार्ज होता अमरावती आयुक्तांचा, आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की तुमचा जो विषय तुम्ही आम्ही शासनापर्यंत पोहोचवतो, आणि अमरावतीमध्ये जो रोष आपण पाहतोय तो टॅक्सच्या वाढी संदर्भातला विरोध आहेच, रोष आहे. आणि म्हणून अमरावती महानगरपालिकेने ही टॅक्स वाढ पूर्ववत करावी. मी पूर्ववत करावी असं सुद्धा म्हणणार नाही. मी असं म्हणणार आहे की तुम्ही 2-3 तुम्हाला जे वाढवायचे नियमाने जे तुम्हाला वाढवायचे आहेत, आणि तुम्ही लोकांना प्रमाण द्या, तुम्ही लोकांना निकष द्या की आम्ही जी टॅक्स वाढ केलेली आहे याच्यामध्ये आमचं प्रमाण काय आहे, आमचा निकष काय, हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. जेव्हा आपण लोकांकडून पैसे घेतोय तर तुम्ही त्यांना निकष सांगितले पाहिजे. आणि अशा पद्धतीमध्ये आम्ही जेव्हा 22ला आंदोलन केलं, अमरावतीकरांनी प्रचंड आम्हाला रिस्पॉन्स दिला, आणि त्यानिमित्त आम्ही आता अमरावती 12 तारखेला आम्ही 12 सप्टेंबरला अमरावती बंद आम्ही स्वयंपूर्त पुकारलेला. आम्ही कोणाला गोटा मारणार नाही, आम्ही कोणाला जबरदस्ती करणार नाही, तुम्ही कोणी दुकान बंद करा आम्ही असं म्हणणार नाही. परंतु ज्या लोकांचा रोष आहे त्यांनी स्वयंपूर्तीनं अमरावतीमध्ये 9 ते 2 वाजेपर्यंत अमरावती बंद करावी, आणि अर्धा दिवस त्यांनी अमरावती बंद करावी, आणि या टॅक्सला आपण बंद करून विरोध दर्शवावा, असंच आमचं त्या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थानं डिमांड केलेली आहे. आमच्यामध्ये महेशजी देशमुख असेल, पुरुषोत्तम बागडी असेल, आमचे सुषमाजी अवचार असेल, आमचे अफसर भाई आहे, मौलाना अफसर, आमचे बबू भाई आहे, या लोकांनी ताकदीनं अमरावतीमध्ये याला विरोध चालू केला.
आणि ताकदीनं सगळे लोक या विषयामध्ये काम करत आहे. एक गोष्ट मला फक्त आनंद याची म्हणतो की माननीय आमदार रवीजी राणा आणि माननीय आमदार सुलभाताई खोडके अमरावती के दोनों आमदार अमरावतीच्या दोन्ही आमदारांनी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटले, अजित पवार साहेबांना भेटले आणि एक समाधानकारक बातमी अमरावतीकरांना दिली. मी खऱ्या अर्थानं त्या दोन्ही आमदारांचे त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार पण मानतो. कमीत कमी त्यांनी अमरावतीकरांना समाधानकारक ज्या स्टेजवर अमरावतीची नागरिक होती की आता बा एवढा मला टॅक्स भरायचा, मी कसं भरणार. तर या दोन्ही आमदारांनी काल एक पत्र मी वाचलं, माझ्या व्हॉट्सअपवर वाचलं, वृत्तपत्रामध्ये सुद्धा वाचलं. म्हणून मी आमदार सुलभाताई खोडके आणि आमदार रवी राणा साहेबांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करेल, त्यांचे आभार पण मानेल. परंतु ही त्याला आणलेली स्थगिती आहे. आम्हाला स्थगिती नको आहे. आज अमरावतीकरांना समाधानकारक उत्तर तुम्ही दिलं. तुम्ही अमरावतीला 100% पाहतात, याच्यामध्ये आम्ही दोमत नाहीये. मी तुमचं खऱ्या अर्थानं व्यवस्था आमच्या परिवर्तन नागरिक कृती समितीच्या वतीनं आणि लोकजागृती अभियानाच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो, आभार मानतो की कमीत कमी 2 आमदारांनी अमरावतीमध्ये या करण्यामध्ये पुढाकार घेऊन आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि माननीय अजित पवार साहेबांना आपण या अवगत केलं आणि अमरावतीकरांना एक समाधानकारक उत्तर आम्ही अतिशय तुम्ही गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आपण दिलं. खरोखर आपण अभिनंदनास पात्र आहात. परंतु आम्हाला जे तुम्ही स्थगिती दिली, आम्हाला स्थगिती नको आहे. आम्हाला रिझल्ट असा पाहिजे की अमरावती महानगरपालिकेने जी टॅक्सवाढ केलेली आहे ती भरमसाठ टॅक्सवाढ रद्द झाली पाहिजे. जी टॅक्सवाढ तुम्ही वाढवाल त्याचे तुम्हाला निकष द्यावा लागेल. तुम्ही निकष सांगितले पाहिजे की ही टॅक्सवाढ आता आम्ही रद्द करतो आणि पुढची जी टॅक्सवाढ आम्ही करू त्याच्यावर तुम्ही लोकांना निकष सांगितले पाहिजे की अमरावती महानगरपालिका आम्ही जे टॅक्स वाढवणार आहे याचे निकष काय आहे, याचे प्रमाण काय आहे, हे तुम्ही खऱ्या अर्थानं अमरावतीकरांना समाधान सांगितलं पाहिजे. आम्ही अगोदर एक कन्सेप्ट आमचा क्लिअर केला की आमचा टॅक्सला विरोध नाही, कारण की अमरावती शहराचं आपल्याला सौंदर्य वाढवायचं असेल, डेव्हलपमेंट करायचं असेल, काही विकास साधा असेल, काही चौक अमरावतीमध्ये डेव्हलप करायचे असेल तर टॅक्स तर लागेलच नाही. टॅक्सचा विरोध नाही. आमच्या ऐकण्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आलेली आहे की जेव्हा या मशीनद्वारे मालमत्ता धारकांचं जेव्हा प्रॉपर्टीचं मेजरमेंट घेणे आलं, समजा एखादं घर असेल, त्या घराच्या समोर 4 व्हीलरला एखादी जागा असेल, एखादं शेड उभारलं असेल, ते कच्चं शेड असेल, घराच्या मागे एखादं स्टोर रूम असेल, ते सुद्धा कच्चं स्टोर असेल, मेजरमेंट मध्ये त्याचं ते सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केलं गेलं. म्हणजे पक्क्या बांधकामाच्या बिल्टअप एरियामध्ये हे पक्कं बांधकाम आणि हे कच्चं बांधकाम आहे, हे साधा 4 व्हीलर ठेवण्याकरता तुम्ही जागा दिली, तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्लूड केलं गेलं. मग याच्यावर लोकांना खरा अर्थ संशय आहे. तुम्ही या लोकांना माननीय आयुक्त साहेबांनी किंवा माननीय जे कुठे त्या ठिकाणी अधिकारी वरिष्ठ अधिकारी असेल त्यांनी लोकांना भूमिका सांगितली पाहिजे की आम्ही जे टॅक्स वाढ केल्याचा निकष काय, याचं प्रमाण काय आहे. आणि म्हणून अमरावती महानगरपालिकेने ही टॅक्स वाढ वाढलेली टॅक्स वाढ रद्द करावी आणि जे मेजरमेंट झालेलं आहे ज्याबद्दल अमरावतीकरांच्या मनामध्ये शंका आहे त्याला रद्द करून पुढे लोकांना त्याचं जे मेजरमेंट आहे ते पुन्हा घेऊन आणि ज्या ठिकाणी मी असं पाहिलं की ज्यांचे घर बंद होते त्याचं पण मेजरमेंट आहे. दुसरा विषय असा आहे की जेव्हा आपण मेजरमेंटला जातो तर एखाद्या घरात आपण मेजरमेंट घेतो तर तुम्ही त्या ठिकाणचं मेजरमेंट घेतल्यानंतर त्या मालकाची तुम्ही सही घेतली पाहिजे. बरोबर की माझ्या खरेदीमध्ये 750 बांधकाम आहे, फॉर एक्झाम्पल माझ्या खरेदीमध्ये 750 बांधकाम आहे. ठीक आहे, एखाद्या नियमानं एखादं बांधकाम सुटून ते मोजून 100-150 फूट वाढलं असेल, 100-150 फूट तुमच्या याच्यामध्ये तुम्ही ऍड केलं असेल तर तुम्ही त्या घर मालकाला मालमत्ता धारकाला तुम्ही असं म्हटलं पाहिजे का तुमच्या घराचं बांधकाम 950 तुम्ही याच्यावर सही करा, आम्ही पुढे चालतो. मग तुम्ही तसंच 950 कसे ते सॅटिस्फाय करा, त्याला ते तुम्ही समाधानकारक करा. एखाद्या घराचं बांधकाम जर 750 असेल तुम्ही 1500 मध्ये केलं असेल तर तिथं सांगतो तुम्हाला मी 5000 टॅक्स जेव्हा 20,000 रुपये आलेला आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे टॅक्स वाढ केलेली आहे ही टॅक्स वाढ 100-200% वर झाली ना. आणि एकीकडे प्रशांतच असं मत असेल तर आम्ही 40% टॅक्स वाढ केलेली आहे. 40% कोणत्याच हिशोबात बसत नाही. मग कसा हिशोबात बसा, ज्या व्यक्तीला 23-24 टॅक्स 1000 रुपये होता जब तुम्ही 40% बढ़ा तो 1400 रुपये टैक्स आया भाई. ऐसा भी होता है ना, ये सर्वे के बजाय पिछले साल को यदि 2000 भर रहा तो 40% बढ़ा दो, उसका 2800 कर दो, करे ना 2800 कर दो. आम्ही मान्य, माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही 50% वाढवा. 1000 रुपयाचा टॅक्स झाला 23-24 असेल त्याला 1500 करा ना. पण 1000 रुपयाच्या टॅक्सवर तुम्हाला 10,000 करायचं तर निकष द्या. आम्ही 10,000 भरायला तयार आहे. आम्ही 10,000 तुम्ही निकष प्रमाण सांगा ना की तुमच्यावर जो तुम्हाला जो टॅक्स लावलेला आहे त्या टॅक्सचं प्रमाण आहे. मग दुसरा बीएमसी ऍक्ट काय सांगतो, बीएमसी ऍक्ट मला सांगतो की दरवर्षी 2% टॅक्स धारकांमध्ये वाढ झाली पाहिजे. वाढवा ज्या पद्धतीने वाढवा. मिला के यानी जो आपसे चर्चा हुई और सारा जो चल रहा है इसमें ऐसा लग रहा कि जो एजेंसी है बराबर, एजेंसी ने तुम्हारा बांधकाम
जो भी सैंक्शन किया अमान्य किया, अपने ढंग से उसका कैलकुलेशन कर दिया, क्योंकि टैक्स जो बढ़ा हुआ है, जो एजेंसी ने कैलकुलेशन दिया उसके आधार पर टैक्स बढ़ा, उनके स्क्वायर फुट पे आधार, क्योंकि दो बढ़ोतरी हो गई यहाँ पे। एक तो टैक्स का बढ़ाना है, कितने प्रतिशत बढ़ाना, उन्होंने परसेंटेज का कुछ नहीं बोला, सिर्फ स्क्वायर मीटर्स लगे। अब स्क्वायर मीटर भी पहला माला, दूसरा माला, तीसरा माला, चौथा माला, एक एरिया, सामने का एरिया, पीछे का एरिया, सबके टैक्स शायद इन्होंने एक तरह के रखे और कुछ रखे, इनका कुछ होगा जो भी मेजरमेंट होगा, क्योंकि जो टैक्स जैसम पे हो सकता वो अकोली पे नहीं हो सकता बांधकाम का, ये दोनों में भी फर्क होगा। तो ये जो बांधकाम के जो मेजरमेंट दिए हुए, जो जैसा इन्होंने अभी एक सलाह दी कि जिससे भी बांधकाम का जब आपने मेजरमेंट लिया, तो जो एजेंसी आपकी वहां पर मेजरमेंट करने गई, निश्चित घर में जाके मेजरमेंट किया, एक फॉर्म रहता, वहीं पे कैलकुलेशन करके कि आपका 750 स्क्वायर फुट का बांधकाम है, इसकी सही लेनी चाहिए थी। तो जब आप वहां पे मेंशन करते कि आपका 750 फुट का बांधकाम है, 750 फुट के बांधकाम पे हमारा इतना टैक्स होता, अब वो टैक्स सही होता गलत होगा एक वो अलग प्रश्न है, लेकिन उसको सेटिस्फाई हो जाए कि मेरा 750 का बांधकाम है, 750 के बांधकाम बोलिए पहले 1000 रुपए देता हूं अभी, लेकिन 25,000 भी आपने दिया, तो 750 पे 25,000 टैक्स कैसे लगता है, ये उसका सेटिस्फेक्शन होना चाहिए, ये आपका कहना, क्योंकि उसका टैक्स तो बढ़ा ही बढ़ा ही, साथ में उसका मेजरमेंट भी बताया कि टीन का शेड भी, यदि गच्ची पे यदि कोई सोलर लगाता, टीन का शेड भी डाला, तो उसका भी उन्होंने काउंट कर लिया है। या तो सोलर निकालो उसको वहां से, सोलर निकाल के फिर जहां एक तरफ आप सोलर में छूट देने की बात करते हैं, वही सोलर के नीचे का यदि टीन शेड लगा के वो गच्ची का वो भी टैक्स के अंदर आ गया, वो भी टैक्स के अंदर आ गया। तो ये बहुत सारी चीजें हैं। यदि ऐसा होता है तो जिस एजेंसी ने यह काम 10-12 यदि सैंपल भी हर 1000 के पीछे 10-12 सैंपल भी यदि ऐसे चेक कर लिए जाए रैंडमली, उसमें फर्क निकलता है, तो जो एजेंसी ने काम किया निश्चित रूप से वो दंड की भागी है, क्योंकि उन्होंने महानगरपालिका का समय खराब किया, अमरावती की जनता का समय खराब किया, महानगरपालिका और जनता के बीच में जो कोऑर्डिनेशन था, जो सामंजस्य था, वो बिगाड़ा, मंत्रालय का सामंजस्य बिगड़ा। एंड इलेक्शन के टाइम पे, अभी आने वाले 4-6 महीने में इलेक्शन है, उस समय रेट कम करना पड़ता। एक बात ये भी जा सकती, क्या मंत्रालय का पार्ट था कि पहले टैक्स बढ़ाना और फिर इलेक्शन के टाइम पे कम कर देना ताकि जनता के वोट अपने को मिल जाए, ये भी लोगों पे शक आ सकता है। ये सारी बातों का जितना भी ये है, वो एजेंसी जिसने इस चीज का सर्वे किया और जिसका बता रहे कि 1000 प्रति घर, हालांकि कई 250 के कोटेशन आए, कुछ 500 के कोटेशन आए, अलग अलग कोटेशन है, उसके बावजूद यानी उच्च हाई लेवल पे ये टैक्स दिया। वो भी कल सारी चीजें आपको वो डिटेल्स भी हम हमारे चैनल के माध्यम से बताए देंगे कि किस प्रकार कोटेशन आए थे और किस प्रकार ये सैंक्शन हुआ। करीब 30 करोड़ रुपए इस पर महानगरपालिका ने खर्चा किया, कितने 30 करोड़ के आसपास करीब ऐसा खर्चा किया। ऐसी जानकारी, अधिकृत जानकारी हम आपको कल वापस जहां से आंकड़े लेंगे वापस दे देंगे महानगरपालिका से। 30 करोड़ खर्चा करके यदि जनता में रोष पैदा होता, जनता का समाधान नहीं है और प्रशासन के प्रति, शासन के प्रति जनता की नाराजगी आती है, और चुनाव के समय हम यदि टैक्स की स्थगिति हाँ, चुनाव के बाद में हो सकता है कि भाई हमारा बराबर है, ये भी चालू हो सकता है, दोनों चीजें समझना है। तो चुनाव के पहले मुझे लगता है कि आपकी जो भी संस्थाएं काम कर रही क्या है, इसका फाइनल रिजल्ट ले लेना है। कोर्ट पे तो आप प्रेशर कर नहीं सकते कि हमको अभी रिजल्ट हो, लेकिन हाँ प्रशासन पे जरूर, शासन पे जरूर आप कर सकते हैं कि भाई इसको वापस रिवीजन के लिए डाला जाए। और जो पिछले बात है, और सबसे पहले तो एजेंसी का रेंडमली काम चेक करना चाहिए। 1000 के पीछे 10 घर 15 घर भी रेंडमली चेक करना, यदि प्रॉब्लम होता है तो निश्चित रूप से एजेंसी दंड की पात्र बनती है। सारी रिकवरी और जितना नुकसान जनता का हुआ सारी भरपाई उससे होनी चाहिए। आपको क्या लगता है? नाही, माझं तर या विषयावर एक स्पष्ट मत असतं की अमरावती महानगरपालिकेने मोजमाप केली। एखाद्या एजन्सीला आपण काम देतो त्या एजन्सीवर मग कॉर्पोरेशनचं तेवढं त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे, पहिला विषय। दुसरा विषय असा आहे की जर या सगळ्या विषयांवर जर लोक जर संशय घेत असेल, ज्यांच्याकडनं आपण पैसे घेतो, टॅक्स आपण जे टॅक्सपेयर आहे तेच जर या विषयावर संशय घेत असेल, तर अमरावती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खऱ्या अर्थानं आता आउटसोर्सेसमध्ये खूप सारे कर्मचारी काम करत आहेत। तर माझं असं मत आहे की त्यांनी अमरावती महानगरपालिकेकडून त्यांनी मोजमाप केलं पाहिजे। आणि मोजमाप करताना आपण एखादं घर जर मोजलं असेल तर एक फॉर्म त्यांनी प्रिंट केला पाहिजे। त्या फॉर्मवर त्या मालदाराचं नाव, त्याचा वार्ड नंबर, त्याचा प्रभाग क्रमांक, त्याची कोणती गल्ली असेल, त्याचा एरिया असेल आणि त्यानं केलेलं बांधकाम आणि यांनी मोजलेलं बांधकाम,
याने एखाद्या घराला फॉर एक्झाम्पल 750 एखाद्यामध्ये आपण परवानगी असेल, त्याचा 800-850 बांधकाम असेल, तर त्याने असं म्हटलं पाहिजे तुमचं घराचं बांधकाम 850 आहे, तो समाधानकारक दिमाग में और भी आ रही है, यानी महानगर पालिका भी नहीं हो, जितने भी इंजीनियर सारे अधिकृत हैं, हर व्यक्ति अपने अपने घर का बांधकाम का पूरा नक्शा और पूरा ये बांधकाम निकाले, उस इंजीनियर से चेक करा ले, इंजीनियर की एक नॉमिनल फीस ले जो टैक्स में से डिडक्ट हो जाए बाद में। तो तुमने 500 रुपए इंजीनियर को दिए, तुम्हारे टैक्स में से 500 रुपए डिडक्ट हो जाएंगे। यानी महानगर पालिका नहीं करते, उसने खुद ने करा लेना, खुद को सेटिस्फाई रहेगा। और इंजीनियर रहेंगे, यदि इंजीनियर गलत जानकारी देता तो उसके ऊपर भी महानगर पालिका बाद में क्लेम कर सकती। और ऑनलाइन अपनी असेसमेंट खुद करके भेजो, ये भी योजना की तो शायद बहुत जल्दी इसका रिजल्ट मिल सकता है। त्याचा मार्ग लवकर निघाला। आता आपण अकोला महानगरमध्ये पाहिलं की अकोला महानगरपालिकेने टॅक्सवाढ केली, मग काही अमरावतीच्या अकोल्याच्या काही समाजसेवक हायकोर्टामध्ये गेले, हायकोर्टाने डिसिजन दिलं किंवा अकोला महानगरपालिका, अकोला के डिसीजन के बाद में शायद अमरावती की एक्टिविटी बढ़ गई बाद में। नाही, ऍक्टिव्हिटी अगोदरपासून चालू आहे, म्हणजे एक आशा मिल गई ना की भाई होता है करके। लोकांचा विरोध पाहायला मिळाला। विषय काय झाला की लोकांचा विरोध पाहायला मिळाला की जे समाजसेवेमध्ये काम करतात, म्हणजे त्या ठिकाणी वृत्तपत्राचे संपादक असतील, पत्रकार असतील, समाजसेवक असतील, पॉलिटिकल लोक असेल, जे लोक विविध एनजीओ मध्ये काम करतात, त्या लोकांना लोक सांगायला लागले का मागच्या वर्षी 500 रुपये टॅक्स होता, आता आम्हाला 5000 रुपये टॅक्स आला। लोकांचा रोष याच्यामध्ये वाढायला लागला, जनता लोक बोलायला लागले या विषयावर की किती महानगरपालिकेने टॅक्स आकारलं। आपण 2 महिन्या अगोदर असं पाहिलं की एमएससीबीचं बिल आपण पाहिलं, म्हणजे ज्या एमएससीबीचं बिल 1 महिन्यापूर्वी ज्या एमएससीबीचं बिल, इलेक्ट्रिकचं बिल 1000 रुपये बिल होतं, त्याला 5000 रुपये बिल आहे। ठीक आहे, आपण एक्सेप्ट करू का, उन्हाळा होता, एखादा एसी असेल, एखादा कूलर असेल, 2 लाईट आपण लोकांनी एक्सेप्ट केलं, लोकांनी मान्य केलं। पुन्हा त्यांनी इलेक्ट्रिकचे बिल आले, ते बिल काही प्रमाणात कमी झाले, लोक एक्सेप्ट करतात ना। लोकांचा शासनाचा लोकांना विरोध यासाठी नाहीये की आपण वापर करतोय, तर त्याच्यामुळे लोकांचा विरोधच नाहीये। जेव्हा लोकांना असं वाटतं की मी घरामध्ये राहून राहिलो तर या महानगरपालिके मला टॅक्स भरण्याची माझी जबाबदारी आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी टॅक्स पेअर पाहिजे। अरे पण किती असलं पाहिजे, त्याला किती प्रमाण असलं पाहिजे की नाही। दुसरं आपल्याला असं पाहायला मिळालं, एक अशी तरतुदी आहे किंवा स्लम एरिया मधला टॅक्स जे आपण स्क्वेअर फीटवर घेतो, स्क्वेअर फूट, ते किती एरिया का कॅम्प सारखा जो एरिया असेल आपण तिथे किती घेतलं पाहिजे। एखादी माता खिडकी गांधी आश्रम सारखे एखादी आमचं स्लम रोड का पीछे के रोड का बहुत सारे ऑप्शन्स आहेत, तिथं किती टॅक्स असला पाहिजे याची पण तरतूद आहे ना। मग त्या ठिकाणी आपण डेव्हलपमेंट पाहतो की त्या स्लम एरियामध्ये किती डेव्हलपमेंट आहे, तिथल्या वस्त्या कशा आहेत, ज्या पीएम केसेसमध्ये जे घरं बांधले प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत मध्ये त्याच्यावर भरत टॅक्स तुम्ही आकारलेला आहे। मग माझं असं मत आहे की त्या ठिकाणी वस्त्यामधलं डेव्हलपमेंट तेवढं असलं पाहिजे, तिथं पूरक त्या ठिकाणी रोड असले पाहिजे, त्या ठिकाणी छोटे मोठं गार्डन असलं पाहिजे, त्या ठिकाणच्या मुलांना खेळण्या आंदोलन हो सकता, रोड नाही टॅक्स नाही, रोड नाही टॅक्स नाही, आधार तर आहेच ना। नाही असं बी माझं काय म्हणणं आहे, तर हे आधार आहेच ना। आपण खूप एरियामध्ये पावसाळ्यामध्ये की आजही अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी जायला रस्ता नाही आहे, त्या ठिकाणी जायला रोड नाही आहे। मग आपण सगळे आपण जेव्हा शिक्षण कर, सामान्य कर, वृक्ष कर, आपण सगळे कर आकारतो आणि त्या सगळे कर आकारल्यानंतर आपण त्या ग्राहकाच्या मागे कर लावतो एवढ्या करायचे। तर याबद्दल अमरावती महानगरपालिकेने खऱ्या अर्थानं पुढाकार घेतला पाहिजे किंवा ज्या श्रम वस्त्या त्या श्रम एरियामध्ये डेव्हलपमेंट केलं पाहिजे आणि लोकांना तुम्ही खऱ्या अर्थानं समाधानकारक तुम्ही उत्तर देऊ शकलं पाहिजे। आज महानगरपालिकेचं प्रशासन अमरावतीच्या मालमत्ताधारकांना समाधानकारक उत्तर देत नाही। त्यांना म्हटलं किती वाढलं, 40%, मग मला समजा 40,000 रुपये टॅक्स आहे, मला मागच्या वेळेस समजा टॅक्स मला 5,000 आला असेल, तर मला तुम्ही सांगावं लागेल ना की मला जे 40,000 रुपये जे टॅक्स आता आलेला आहे तर हे टॅक्स कसं आलं असेल, याचं काहीतरी प्रमाण लागेल, याचा काही निकष लागेल ना। याचा जोपर्यंत मला समाधान मिळणार नाही तोपर्यंत मी समाधानी होणार नाही। आणि म्हणून महानगरपालिकेच्या प्रशासनाने अमरावतीकरांचं समाधान करण्याकरता आणि पुन्हा ज्या एजन्सीला आपण काम दिलं होतं, माझं मत आहे त्याची पुन्हा आपण मोजणी करा आणि त्या मोजणीवर त्या मालमत्ताधारकाची सही घ्या तुम्ही, त्याला समाधान वाटेल। जेव्हा त्याला असं वाटतं की माझी सही घेतली म्हणजे उद्या तुम्हाला क्लेम करू शकेल, तू पण नाही बा माझं घर 850 हे इतके बाय कॅल्क्युलेशन इतके, तो त्याला उत्तर देऊ शकला पाहिजे। आणि याचा विरोध करण्याकरता आम्ही निषेध करणार नाही, आम्ही तुमचा निषेध महानगरपालिका आम्ही निषेध नाही करणार, पण तुम्हाला विरोध करू
आणि म्हणून अमरावतीला 12 तारखेला स्वयंपूर्ण बंद आम्ही करणार आहे. ज्यांना बंद करायचं असेल, ज्यांनी बंदमध्ये सहभागी व्हायचं असेल, त्यांनी 12 तारखेला 9 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत या बंदमध्ये आम्ही सामोरं व्हावं. आम्ही सगळ्यांना राजकमल चौकामध्ये सकाळी 9 वाजता आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित केलेला, म्हणजे बोलावलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. त्या ठिकाणी आम्ही प्रदर्शन करू आणि त्या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत आलेल्या 3 लाख मालमत्तांना दाखवून देऊ की अमरावतीची जनता जागृत आहे, अमरावतीची जनता जागी आहे, अमरावती जनता झोपली नाही आहे आणि अमरावतीची जनता न्याय मागण्याकरता रस्त्यावर येऊ शकते, हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. आने वाली 12 तारीख को टैक्स जो बढ़ाया उसके विरोध में, हालांकि मंत्रालय ने अभी टेम्पररी आपको एक सिंगल लाइन की आदेश दिया कि बढ़ा हुआ टैक्स अभी रोक दिया जाए, उसको स्थगिति दी जाए. टैक्स ये आदेश कभी भी कैंसिल हो सकता है मंत्रालय के, ठीक है, हो तो उस समय से वापस वसूली चालू हो जाएगी. और हो सकता है कि आपको 23-24 का पड़े, 25 से वापस नई सरकार आए, नए कुछ हो जाए, तो एक परमानेंट रिजल्ट की इसका एक पूरा एक हल चाहिए. उसके लिए आंदोलन, क्योंकि टैक्स की स्थगिति आप कभी आप पिछले साल का बढ़ते हो, फिर अगले साल वापस आपको लड़ेंगे. कितने साल तक लड़ेंगे आप हर बार टैक्स के लिए, क्योंकि और भी काम होते हैं टैक्स के अलावा भी. तो इस चीज का एक परमानेंट सोल्यूशन, में परमानेंट सोल्यूशन की बात कर रहे हैं कि जो सबको सर्वमान्य हो, जनता को भी मान्य हो, सामाजिक कार्यकर्ता को भी मान्य हो, सरकार को भी मान्य हो, प्रशासन को, क्योंकि प्रशासन को भी पैसा लगता है, लेकिन कितना यह तय करना भी एक जरूरी है कि टैक्स के रूप में कितना वसूली की जाए. और यदि सही में किसी का बांध का भी 300 फीट है, उसने 3000 बताया, तो उसका पेनल्टी का भी क्लॉज रखिए, लेकिन उस चक्कर में आम जनता ना पीसी जाए, इसका ध्यान रखना. इसलिए 12 तारीख को जिसको भी टैक्स का प्रॉब्लम है कि मुझे टैक्स ज्यादा लगा, उस हर व्यक्ति ने राजकमल पे आकर एक बार दस्तक देनी चाहिए. अपने सिर्फ प्रतिष्ठान बंद रखना ठीक है, कुछ व्यापार रहेंगे, लेकिन लोगों ने भी उस चीज का विरोध दर्शान, क्योंकि काम आपका है, कुछ लोग आपका काम लेके सामने आए हुए हैं, तो उसको ज्यादा वेटेज मिले, आपको समाधान मिले, इसके लिए इसके आंदोलन में सहभागी होने की अपील यहाँ से संजय मापले ने की है. 12 तारीख को यह 9 बजे से लेकर तो 2 बजे तक बंद का इन्होंने ऐलान किया है, टैक्स का परमानेंट सोल्यूशन के लिए. आपको यह वीडियो कैसा लगा, आप हमें जरूर सूचित कीजिएगा. और भी कई ऐसे मुद्दे हैं जो ज्वलंत रहते हैं, हम हमारे चैनल के माध्यम से आपको लगातार दिखाते रहते हैं. आपके पास में भी यदि लगता है कि ये व्यक्तिगत मुद्दे नहीं चाहिए, सामाजिक रूप से कोई मुद्दे रहे, तो हम आपके उस मुद्दे पर भी बहस हमारे इस चैनल के माध्यम से करके उसका समाधान देने की कोशिश करेंगे. नमस्कार. मी एक फक्त सांगेल की माननीय आमदार रविभाऊ राणा आणि माननीय सुलभाताई खोडके यांना मी विनंती करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून, त्यांनी अमरावती महानगरपालिकेचा वाढता टॅक्स रद्द कसा होईल, स्थगिती आपण दिली, आपण अभिनंदनास पात्र आहात, याच्यात अजिबात दोमत असायचं कारण नाहीये. पण आपण या आंदोलनामध्ये आपण सहभागी होऊन अमरावतीकरांना वाढलेला टॅक्स कमी कसा म्हणजे रद्द कसा करता येईल याकरता आपण पुढच्या पुढाकार घ्यावा, अशीच मी आपल्याला दोन्ही आमदारांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.